हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण संकल्पना भाग 1. अव अधिक तृ. अवतार याचा अर्थ आहे उच्च स्थानावरून घसरण होऊन नीच स्थानी येणे. अव अधिक तृ म्हणजे अवनती, अधोगती होऊन उंचावरून खाली येणे. परमात्म्याचा अवतार म्हणजे विश्वाच्या अढळ अशा केंद्रबिंदूपासून परम आत्मा ढळतो, आपली जागा सोडतो आणि अवतार म्हणून विश्वात प्रगट होतो. येथे परमात्म्याची अवनती होते. तो शाश्वत नित्य अशा स्वतःच्या स्वस्थानावरून सर्वसामान्य अशा अशाश्वत मर्त्यभूमीत दाखल होतो. अदृश्य अरूप निराकारातून दृश्य होतो, देह धारण करतो. सूक्ष्मातून जडात प्रगट होतो. ही त्याच्या दृष्टीने त्याची अवनती अधोगतीच असते. अवतार अंशावतार किंवा पूर्ण अवतार असतो. अर्थात अवनती झाली तरी त्याच्या परम तेजात, परम ऊर्जेत, परम आत्मशक्तीत किंचितही फरक होत नाही. साधा रांगोळीचा कण देखील कोठेही पडला तरी तो तेथे आपला स्वतःचा रंग घेऊनच पडतो आणि तेथे आपल्याला रंगाचे अस्तित्व दाखवतो. किंवा हिरा कोठेही पडला तरी तो तेथे चमकतोच. किंवा चाफा लपवून ठेवला तरी तो दरवळतोच. ही तर विश्व निर्माण करणारी, तिचे सृजन करणारी आणि तिचे स्वतःत विसर्जन करून घेणारी स्वयंभू अशी विश्वातीत एकमेव सर्वोच्च अशी दिव्य परम आत्मब्रह्म शक्ती आहे. तिचे अधःपतन झाले. ती स्वस्थान सोडून येथे पृथ्वीवर अवतारित झाली. तरीही ती परम आत्मब्रह्म शक्ती जशी आहे तशीच असते. हे का होते ते पाहू आणि मग अंशावतार किंवा पूर्णावतार म्हणजे काय ते पाहू. परमात्मा पूर्ण आहे. परमात्मा विश्वाच्या केंद्रबिंदूपाशी आहे. त्याच्या सभोवती हे विश्व फिरत आहे. त्या परम शक्तीशिवाय हे विश्व नष्ट होईल. त्यामुळे अशी शंका येते की जेव्हा परमात्मा पूर्ण अवतार घेऊन येथे पृथ्वीवर प्रगट होतो तेव्हा विश्वाच्या केंद्रबिंदूशी कोण कार्य करते. याचे उत्तर ऋषींनी ईशावास्य उपनिषदात दिले आहे. शांतीपाठात ऋषी म्हणतात, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण उत्पन्न होते. पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक राहते. परमात्म्यामधून पूर्ण अवतार येथे प्रगट झाला तरी केंद्रबिंदूपाशी परमात्म्यात काहीही फरक होत नाही. कारण पूर्णातून पूर्ण जरी बाहेर आले तरी मूळ पूर्ण तसेच शिल्लक असते. त्यात किंचितही गौणत्व येत नाही. उदाहरणार्थ, एका दिव्यामधून हजारो दिवे जरी लावले, एका मेणबत्तीमधून अनेक मेणबत्त्या जरी पेटवल्या तरी मूळ दिवा किंवा मूळ मेणबत्ती जशी असते तशीच तेवत राहते. तिचे तेज कमी होत नाही. तसेच त्यामधून लावलेले हजारो दिवे किंवा अनेक मेणबत्त्या त्या मूळ दिव्याप्रमाणेच, त्या मूळ मेणबत्तीप्रमाणेच प्रकाश देतात. त्यात किंचितही गौणत्व नसते. भगवंत श्री योगेश्वर परमात्मा जरी येथे पूर्ण अवतार घेऊन प्रगट झाले तरी विश्वाच्या केंद्रापाशी त्या योगधामी ते जसे असतात तसेच असतात. तसेच एका पणतीमधून किंवा एका मेणबत्तीमधून पेटविलेल्या इतर सर्व पणत्या किंवा मेणबत्त्या सारख्याच तेजपुंज असतात. याचप्रमाणे अवतार धारण करून प्रगट झालेले भगवंत श्री त्या मूळ परम शक्तीप्रमाणेच शक्तिशाली असतात.
जिज्ञासूंनी माझे ईशावास्य उपनिषद हे पुस्तक जरूर वाचावे. अंशावतार किंवा पूर्णावतार हे अतिशय मनोहारी आणि अतिसुंदर, वैविध्याने भरलेले आणि वैचित्र्याने नटलेले असे विश्व परमात्म्याने स्वांत आनंदासाठी स्वतःमधून निर्माण केलेले आहे. त्याची सर्वतोपरी व्यवस्था त्यानेच लावून दिलेली आहे. विश्वाच्या सृजनासाठी निर्माण केलेले सर्व काही पुन्हा पुन्हा आपोआप येथे अव्याहत मिळत राहील अशी व्यवस्था करून ठेवली आहे. एकाचे त्याज्य ते दुसऱ्याचे ग्राह्य जीवनदायी होईल अशी महाअद्भुत करणी करून ठेवली आहे. अवास्तव भार होऊ नये, सतत नवचैतन्य टिकावे म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय असे सतत आपोआप होण्याची पद्धत लावून दिली आहे. जड आणि गुणरूप विश्वाचा आस्वाद जड आणि गुणरूप देहानेच घेतला जातो. सूक्ष्मावस्थेमधून जड वस्तुजगताचा आस्वाद घेता येत नाही. यास्तव या स्वनिर्मित जडविश्वाच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी, या सगुण विश्वाचा कैवल्यानंद अनुभवण्यासाठी सूक्ष्म आणि निर्गुण परमात्मा येथे जड आणि गुणरूप देह धारण करून त्यात अंशात्मक रूपाने वास्तव्य करतो. त्यातही त्याने वैविध्य अनुभविण्यासाठी निरनिराळ्या अशा 84 लक्ष योनी तयार केल्या आहेत. परंतु जेव्हा ही घालून दिलेली घडी विस्कटते, नेमून दिलेले नियम पाळले जात नाहीत, तेव्हा ती घडी पुन्हा घालण्यासाठी, नियमांचे अनुशासन पुन्हा समजावून देण्यासाठी परमात्मा येथे अंशात्मक रूपाने अवतार घेतो. फार फार क्वचित प्रसंगी तो पूर्ण अवताराने येथे प्रगट होतो. अंशात्मक रूपाने परमात्मा येथे अनेक वेळा प्रगट झाला आहे, आजही होत आहे आणि भविष्यात होत राहील. 10 अवतार सुप्रसिद्ध आहेत, परंतु फक्त एवढेच अंशावतार झाले असे नाही. असे कित्येक अवतार होत असतात. परमात्म्याने घालून दिलेली या विश्वाची घडी, शिस्त जेव्हा बिघडू लागते, तेव्हा तसे करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी, विस्कटलेली घडी आणि शिस्त पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी परमात्मा अंशात्मक विशेष अशा रूपाने देह धारण करतो. कधीकधी तो एखाद्या देहाच्या माध्यमातूनही असे कार्य करतो. त्यामुळे एखादा आपल्याला असा दिसून येतो की तो संत, साधू, सज्जन असूनही त्याला देहभोगाच्या यातना होत असतात. हे गतसंचित संपुष्टात येत असते आणि अंशात्मक रूपाने त्या देहाकडून अवतार कार्यही होत असते. परमात्मा अकर्ता असूनही विश्वाचे नियमन करण्यासाठी प्रगट होत असतो. आपल्याला प्रत्येक पिढीत संत, साधू, सज्जन दिसून येतात. त्यांना या विश्वातील भौतिक प्रगत जीवनाशी काहीही कर्तव्य नसते. ते आपले मानवतेचे, धर्मजागृतीचे, अन्याय परिमार्जनाचे कार्य करतात आणि सहजरित्या देह ठेवून येथून पुढील कार्यासाठी निघूनही जातात. परमात्म्याच्या सृष्टीनिर्मितीच्या मूळ हेतूप्रमाणे हे सायुज्य मुक्तात्मे येथील सृष्टीलीला साक्षी राहून उपभोगतात. कैवल्यानंदी जीवन जगतात. त्याचबरोबर धर्मजागृतीचे, धर्मस्थापनेचे प्रभुकार्यही करत असतात. सर्वसामान्य जन अशांची पूजा करतात, त्यांचा मान ठेवतात, त्यांचा सन्मान करतात, त्यांची मंदिरे उभारतात. यास्तव हिंदू धर्मात 33 कोटी देव मानलेले आहेत. हे सायुज्यमुक्त जीवात्मे अशा प्रकारे जन्ममृत्यूचे फेरे घेत प्रभुकार्य करत असतात. मुक्तीमध्ये सायुज्यमुक्ती ही अतिउच्च मुक्ती मानली जाते. हे परमभक्त देवाला सांगतात की देवा, तुझ्यातच विलय करून, एकरूप करून तुझ्यापासून दूर नेणारी मुक्ती मला नको.
मी निज स्वरूप झालो की मी या दर्शनाला वंचित होईन, तुझ्या सेवेला मुकेन. मला तू हवा आहेस त्यांना मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ असते. याची कितीतरी उदाहरणे प्रत्येक पिढीत आपल्याला आढळून येत असतात. जेव्हा अधर्म अन्याय याची परिसीमा होते, दुष्ट दुर्जन दानव राक्षस बोकाळतात, प्रजेला त्रस्त करतात, जिणे नको करतात, सर्वसामान्यांना आणि संत साधू सज्जनांना जुमाने नासे होतात, तेव्हा त्या दिव्य स्वयंभू परम आत्मब्रह्मशक्तीला निराळा विचार करावा लागतो. अशा वेळी परमात्मा येथे पूर्ण अवतार घेतो. सुप्रसिद्ध दशावतारांपैकी भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्ण हे पूर्ण अवतारी आहेत. हा काही त्यांचा पहिलाच किंवा शेवटचा पूर्ण अवतार नाही. गीतेत भगवंत श्री अध्याय 2 श्लोक 12 मध्ये अर्जुनाला म्हणतात की न तू एव अहम जातु न आसम न त्वम न इमे जनाधिपाः न च एव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम. मी तू किंवा हे राजे लोक पूर्वीच्या काळी कधी नव्हतो असं नाही. तसेच यानंतर आपण सर्वच जण भविष्य काळात कधी असणार नाही असंही नाही. किंवा अर्जुनाला उपदेश करताना ते सांगतात की अर्जुना, तुला सांगत असलेला हा योग यापूर्वी मी विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितला होता. याचा अर्थ असा की महाभारतकालीन त्यांनी घेतलेला भगवंत श्री श्रीकृष्ण हा काही त्यांचा एकमेव अवतार नाही. याही आधी ते येथे अवतारित झालेले आहेत. पृथ्वीवर जेव्हा अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होते तेव्हा परमात्मा पूर्ण अवताराने येथे प्रगट होत असतो. धर्म संरक्षणाचे कार्य करतो, न्याय प्रस्थापित करतो आणि अवतार समाप्त करतो. हरिओम.